नमस्कार, मी शुभम शिंदे। महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। या बुलेटिन मध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात हेडलाईन्स न करूयात। उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर जहरी टीका, 2 गुजराती आपल्याला गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन, संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत एकाच मंचावर। बारामतीमध्ये एआय सेंटरच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये व्यासपीठावरच चर्चा। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपासंदर्भात संभ्रम नाही, संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका। सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी आघाडी, मुंबईत हर्षवर्धन सपकाळांकडून काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा। लाचार होऊन युती करणार नाही, शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांचा भाजपला इशारा। पुण्यात शिवसेना भाजपच्या युतीमध्ये जागा वाटपाचं विघ्न। नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती निश्चित, आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा देखील होण्याची शक्यता। दादा भुसे आणि झिरवांमध्ये झाली चर्चा। आज राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये ईव्ही फॉर्मसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची लगबग, पालिका निवडणुकीच्या अर्जासाठी उरले केवळ 2 दिवस। पुण्याच्या विमाननगर परिसरातील पबमध्ये बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, महिला आणि पुरुषांसह 50 जण पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।